हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आहे शाकंभरी नवरात्राबद्दल. भरपूर ताईंचे मेसेज आले आहेत की तुम्ही कोणती नवरात्रीची सेवा करत आहात आणि शाकंभरी देवीबद्दल थोडक्यात माहिती सांगा. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही सर्व नवरात्रामध्ये देवघरातले सर्व देव जागेवरून हलवता का? तर सर्व नवरात्रामध्ये मी कोणतेच देव माझे हलवत नाही ताई, हा तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे. तर शाकंभरी नवरात्र हे पौष महिन्यात येते, जे की 28 तारखेला सुरू झालेली आहे. तर 4 जानेवारीला नवरात्रीची समाप्ती आहे. आणि शाकंभरी देवी कोण आहे आणि त्यांची प्रचिती कशी निर्माण झाली ते तुम्हाला सांगते. तर शाकंभरी देवी म्हणजे अन्नपूर्ण स्वरूपातील तुळजाभवानी आई. पौराणिक कथानुसार एकदा भयानक दुष्काळ पडला होता आणि संपूर्ण सृष्टी दुष्काळाने होरपळत होती. त्यावेळी आईने झाडे, पानं, भाज्या आणि धान्य निर्माण करून भक्तांचे प्राण वाचवले. आणि आजही नवरात्रामध्ये तुळजाभवानी आईच्या मंदिरात हिरव्या पानांची पालवी बांधली जाते. आणि त्यामुळे हिरवी पालवी, पानं, फुलं ही समृद्धी आणि अन्न, जीवनशक्ती आणि कृतज्ञतेचं प्रतीक मानलं जातं. आणि खूप ताईंचा प्रश्न होता की आम्ही पण सेवा करू शकतो का? तर ताई तुम्हीसुद्धा करू शकता. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या किंवा कुलस्वामिनीच्या नावाने आईची सेवा करू शकता. आणि मी आईजवळ एकच प्रार्थना करते की आई शाकंभरी आमच्या सर्वांच्या घरात कधीही अन्नाची कमतरता येऊ देऊ नकोस. आरोग्य, समाधान आणि समृद्धी सगळ्यांच्या घरी नांदो. श्री स्वामी समर्थ. जय तुळजाभवानी. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.